आपण मुलांचा डब्बा आणि मिस्टरांचा नाश्ता किंवा घरच्यांचा नाश्ता या दोन्ही रेसिपी एकच बघणार आहे। तर या रेसिपीमध्ये पार्ट 3 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। ही रेसिपी अगदी पटकन आणि सर्वांना आवडणारी म्हणसाल तर सँडविच, आणि मी इथं कोणतं ब्रेड वापरले जेणेकरून मुलांच्या हेल्थसाठी सुद्धा छान आहे ते सुद्धा बघणार आहे। आणि आपल्याला रात्री पूर्व तयारी काय करायची हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू, त्याच्यानं व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। स्वागत आहे तुमचं जयश्री मराठी रेसिपी मध्ये। आज आपण टिफिन सिरीजचा पार्ट 3 बघणार आहे। तर जास्त वेळ न करता पटकन रेसिपी। तर इथं सर्वात पहिले मी बटाटे घेतले जे की 4 आहेत। 4 बटाटे हे मी रात्रीच कुकरला शिजवून घेतले होते, कारण सकाळी आपल्याला मुलांची शक्यतो सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान आपल्याला टिफिन द्यायचं असते। तर त्यासाठी ही तयारी आपल्याला पूर्व रात्रीच करून ठेवायची। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक हिरवी मिरची कोथिंबीर ही बारीक कट करून घेतली। नंतर एक कढई ठेवली। कढईमध्ये 1.5 चम्मच इथे मी तेल टाकून घेत आहे। तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्ये 1 चम्मच जिरं टाकून घ्यायचं। जिरं छान तळलं की त्यामध्ये आपण जो बारीक कट करून घेतला कांदा तो टाकून घ्यायचा। त्यानंतर एक हिरवी मिरची घेतली, ती सुद्धा टाकून घ्यायची। अगदीच लहान मुलांना देत असाल तर हिरवी मिरची आपण स्किप केली तरी चालते, किंवा मोठ्यांना देत असाल तर तुम्ही टाकू शकता। तर कांदा आपण छान परतवून घेऊ। एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा। कांदा हा मात्र रात्री कट करून ठेवू नका, कारण कांदा जास्त वेळ कट केलेला हा खाणं शरीरासाठी हानिकारक आहे। त्यामुळे कांदा हा आपल्याला जेव्हा आपल्याला रेसिपी बनवायची आहे किंवा सँडविच बनवायचं आहे तेव्हाच कट करून घ्या। कांदा हा गोल्डन ब्राऊन झालाय, त्यामध्ये काही मसाले टाकून घेऊ। तर त्यानंतर 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेतला, अर्धा चम्मच हळदी पावडर टाकून घेत आहे, अगदी अर्धा चम्मचला सुद्धा कमी गरम मसाला टाकून घेत आहे, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर धनिया पावडर टाकत आहे अर्धा चम्मच। एक अर्धा मिनिट छान मसाले परतून घ्यायचे। त्यानंतर जे आपण बटाटे शिजवून घेतले रात्री ते यामध्ये टाकून घ्यायचे। एक अर्धा मिनिट छान मसाले मी परतून घेतले। नंतर यामध्ये आपण बटाटे टाकून घेत आहे। बटाटे आपल्याला मॅशरच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे पूर्ण। हवं तर तुम्ही हे बटाटे अगोदर सुद्धा मॅश करू शकता किंवा रात्रीच मॅश करून सुद्धा ठेवू शकता। तर इथे पूर्ण बटाटे छान मॅश करून घेतले आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं, पूर्ण सारण एकजीव करून घ्यायचं। मटर मी अगोदर टाकायची विसरली होती, त्यामुळे मी नंतर मटर टाकून घेतले। तुम्ही जेव्हा आपण कांदा तळण्यासाठी ठेवतो तेव्हाच हे मटर टाकून घ्यायचे। परत एकदा छान मिक्स करून घेतलं। एक ते 1.5 मिनिट हा मसाला परतून घेतला, चम्मच देऊन घ्यायचा परत आणि गॅस बंद करून घ्यायचा। त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची थोडीशी, छान कोथिंबीर टाकून घेतली। नंतर हे सारण थंड करून घ्यायचं आणि इथे मी काही भाज्या घेतल्या, टमाटर, बीट आणि काकडी आणि ग्रीन चटणी। यामधल्या जर तुम्हाला बीट किंवा काकडी हे भाज्या जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप केला तरी चालते, पण मुलं जर अशा दिल्या तर मुलं खात नाही। तर अशा प्रमाणे आपण जर सँडविच मध्ये वगैरे टाकून जर दिले तर मुलं नक्कीच खातात। त्यानंतर सर्वात पहिले ब्राऊन ब्रेड इथे मी यूज केलेला आहे। ब्राऊन ब्रेड ह्या छान असतात आणि व्हाईट ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड कधीही छान असतात। त्यानंतर ब्राऊन ब्रेड घेतली मी आणि त्याला ग्रीन चटणी लावून घेत आहे। ग्रीन चटणी करायला सुद्धा अगदी सोपी आहे, तुम्ही ही रात्रीच करून ठेवली तरी चालते। फक्त अगोदर तुम्ही रात्री जर करत असाल तर यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे टाकायचे, जेणेकरून चटणी ही काळी पडत नाही आणि छान जशीच्या तशीच राहते। तर इथं दोन्ही ब्रेडला मी ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे। जे आलूचं सारण आपण बनवून घेतलं ते यावर लावून घ्यायचं। तर इथे मी दोन्ही ब्रेडला छान सारण लावून घेत आहे। जे आपण काकडी, बीट हे कट करून घेतलं ते अगदी पातळ कट करून घ्यायचं, जेणेकरून मुलांच्या दाताखाली येत नाही आणि मुलं काढून टाकत नाही। तर इथं दोन्ही ब्रेडला मी सारण छान लावून घेतलं आणि त्यावर आपण जे व्हेजिटेबल कट करून घेतल्या, भाज्या कट करून घेतल्या त्या यावर टाकून घ्यायच्या। तर सर्वात पहिले मी इथं
बीट टाकून घेत आहे. बीट हे अगदी पातळ कट करून घेतलं मी, जेणेकरून मुलं काढून टाकणार नाहीत अशा पद्धतीने. आणि मुलांसाठी बीट किती छान आहे हे तुम्हाला माहितच आहे. आणि मुलांना जर आपण असं बीट देतो म्हटलं तर मुलं अजिबातच खात नाही. त्यानंतर काकडी टाकून घेत आहे. मुलं लहान असतील तर तुम्ही एक एक दोन दोन स्लाइस ठेवले तरी चालते, पण नक्कीच ठेवा, या कारणाने मुलं व्हेजिटेबल सुद्धा खातात. त्यानंतर दुसरी ब्रेड यावर ठेवून घ्यायची आपल्याला. हवं तर तुम्ही दुसऱ्या ब्रेडला सुद्धा ग्रीन चटणी लावून घेऊ शकता. जर मुलं लहान असतील तर तुम्ही ग्रीन चटणी स्किप केली तरी चालते, कारण मुलांना जास्त तिखट आवडत नाही किंवा लहान मुलं असले तर जास्त तिखट खाऊ शकत नाही. त्यानंतर एका तव्याला बटर लावून घेतलं. 1 चम्मच बटर यावर टाकून घेतलं मी आणि त्यावर आपण जे सँडविच तयार करून घेतले ते ठेवून घ्यायचे आणि दोन्ही साईड छान खरपूस होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. सँडविचच्या वरतून सुद्धा आपल्याला छान अर्धा चम्मच का बटर टाकून घ्यायचं. हाताने थोडे प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून सँडविच वेगळं होत नाही, अगदी छान एक सारखं राहते आणि भाज्या आणि सारण हे वेगळं होत नाही. तरी तुम्ही छान प्रेस करून दोन्ही साईड छान भाजून घेतल्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. दुसऱ्या साईडने सुद्धा पलटून घ्यायचं. ब्रेड त्या अगोदर आपल्याला बटर लावून घ्यायचं, जेणेकरून सँडविच आपलं खरपूस भाजलं जाते. तुम्ही बटर ऐवजी यावर तूप सुद्धा टाकू शकता, पण तुपापेक्षा बटर अगदी छान राहील, कारण तूप थंड झालं की छान लागत नाही. तर सँडविच आपलं छान क्रिस्पी मी इथं भाजून घेतलेलं आहे. हे सँडविच तुम्ही ग्रीन चटणी सोबत, टोमॅटो सॉस सोबत, कशासोबतही खाऊ शकता, अगदी छान लागते. सँडविच मी इथं कट करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती छान असं दिसत आहे आणि टेस्टला सुद्धा खूप छान झालं. तर इथं सँडविच आपलं छान तयार आहे. हे पूर्ण थंड झाल्यानंतर मुलांच्या डब्याला ठेवायचं, गरम गरम ठेवायचं नाही, नाहीतर ब्रेड अगदी सॉफ्ट पडून जाते आणि खायला मग मुलांना टेस्ट लागत नाही छान. तर इथं थंड केल्यानंतर मुलांच्या टिफिनला ठेवून घ्यायचं. दोन्ही सँडविच मी कट करून घेतले आणि घरच्यांना सुद्धा सकाळी सकाळी अशा नाश्ता दिला तर घरचे सुद्धा खुश होतील. तर इथं छान दोन्ही सँडविच कट करून घेतले, दोन्ही सँडविच मी तयार करून घेतले. बाकीचे सँडविच सुद्धा मी अशाच पद्धतीने कट करून घेतले. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला पटकन एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. मित्रमंडळासोबत शेअर करा. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण सकाळी सकाळी खूप प्रश्न पडलेला असते की काय करायचं डब्याला. तर हे ऑप्शन अगदी योग्य आहे आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक